काय मग मंडळी, विसरला नाहीत ना मला? जरी विसरला असाल तर तुम्हाला मी परत आठवण करून देते. मी अमृता. तर हा व्हिडिओ आहे महिला दिनाच्या कार्यक्रमाचा. तर महिला दिन जरी 8 मार्चला झाला असला ना तरी याचं सेलिब्रेशन 15 मार्चला ठेवलं होतं. आणि हा जो कार्यक्रम आहे महिला दिनाचा यांच्या कंपनीतून अरेंज केला होता. आज मी पण बाहेर जाणार त्याच्यामुळे मग हे म्हटल्यास डबा काय बनवूच नको, त्याच्यामुळे फक्त आज ब्रेकफास्ट वगैरे बनवला. ब्रेकफास्टमध्ये मस्त असे सँडविच बनवले होते. यांना ब्रेकफास्ट वगैरे दिला, ते पण ऑफिसला निघून गेले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी एकटी कुठेतरी जाणार होते, त्याच्यामुळे यांनी ऑफिसला जाण्याआधीच एक ॲटो बुक करून दिली होती. मी माझा आवरला आणि ॲटोवाल्याला कॉल वगैरे केला. त्यांनी पण मला वेळेवर येऊन लोकेशनवरून पिक केलं आणि ज्या ठिकाणी कार्यक्रम अरेंज केला होता त्या ठिकाणी पोहोचलो आम्ही. आणि अशा नवीन ठिकाणी जायचं म्हटलं की आता मला पहिल्यासारखं अजिबात रस वाटत नाही, कारण माझ्या थोड्याफार ओळखी नवीन झाल्यात, त्याच्यामुळं मी पण खूप रिलॅक्स असते. गेले तिथं मस्त असा ब्रेकफास्ट वगैरे केला. थोड्या वेळात कार्यक्रम चालू होणार होता. कार्यक्रमाच्या हॉलमध्ये एंट्री करताना मला हा बोर्ड दिसला आणि खरंच असे काही बोर्ड बघितले की हसू येतं. म्हणजे आपण कधी इमॅजिन पण केले नव्हते की अशा गोष्टी कधी घडू शकतील म्हणून. स्वागत तर खूप छान झालं आमचं. मस्त अशा सगळ्यांना गजरे वगैरे दिले, अत्तर वगैरे लावलं होतं छोट्या मुलींनी. तेवढ्यात जे कार्यक्रमाचे मेन गेस्ट होते ते पण आले, त्यांचं पण वेलकम खूप छान झालं आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आणि या कार्यक्रमाचे जे गेस्ट होते ना ते एक डॉक्टर होते आणि दुसऱ्या होत्या त्या टीचर होत्या. त्यांनी खूप छान स्पीच दिला. आपला कार्यक्रम झाल्यावर आम्ही सगळे मिळून जेवायला गेलो. जेवणामध्ये बरेचसेच मेनू होते आणि सगळ्याची क्वालिटी आणि टेस्ट खूप छान होती. तेवढ्या तिकडे फनी गेम्स पण चालू झाले होते. कार्यक्रम खूप छान पार पडला. कार्यक्रम संपल्यावर आम्ही सगळे घरी यायला निघालो. येताना आम्हाला हे सुंदर असे गिफ्ट भेटले होते. याच्यामध्ये या सुंदर अशा काचेच्या भरण्या होत्या. सो चला भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.